इकडे काय चालन हा अय अय इकडे आदर पण आलेत आलंय ना पार्सल आलंय आता इथेच भेटत एव्हरीवन गुड मॉर्निंग आता करते मी नाश्त्यासाठी पोहे शेंगदाणे वगैरे असे भाजून ठेवले आणि खेकडे पण काढून ठेवले आणि मस्त मम्मीला सांगितलं केसांना तेल लाव आणि नंतर हेअर वॉश करेन बघू आजचा संडे कसा जातोय कांदे पोहे अजून कोणाला कांदे पोहे करायला आवडतात माझं तर चालूच असतं कांदे पोहे आणि अंडा फिक्स आहे नाही तर कॅटी पण उठली आहे म्हणून आता पटकन करते दोघींचा पण एकच नाश्ता होऊन जाईल आहे ती बाहेर बसते मम्मी बरोबर आणि आता हे सर्व लगेच करून घेते आणि नंतर बसते नाश्ता रेडी झालाय आता आम्ही दोघी खाऊन घेतो चल कॅटू ये बुबू हे बघ ये लवकर जाते ना तू वरती बुबू जा डॅडूला घेऊन जा वरती मेडिसिन आहे चलो वॉशिंग मशीनची सर्व्हिसिंग चालू आहे वरती टेरेसवर ॲलिस घेऊन जातो आता कॅटूला आणि मी माझी मस्त कॉफी पिऊन घेते शांतीने बाबा हिला घेऊन जा नाही तर बोले कॉफी देत बस हा चलता ना बुबू जा माझ्यासाठी काही नाही काय काम निघतंच दर दिवशी मैं आग वाला कपड़ पूरा खाली करने वाली हूँ कुछ काम का तो है नहीं तेरे भी कपड़े निकालने वाली हूँ क्या कपड़े मेरे कपड़े किधर है उसमें है ना ऊपर अच्छा कपड़े आहे मला ना करा हा पूर्ण पसारा झालाय कपड्यांचा आणि मेन गोष्ट आहे जे माझे जुने कपडे होते जे मला नव्हते होत ते येतात आहे अरे बापरे म्हणजे आता मी बारीक झाली की नाही मला ते माहिती नाही पण हे मला पूर्ण टाईट होत होतं आणि इतके छान छान कपडे होते माझ्याकडे आणि मी अजून ते दिले नव्हते जीन्स वगैरे मला आता सर्व येतात हा इतका टाईट होत होता बापरे खूप खुश आहे मी सर्वात पहिला मम्मीला सांगितलं मी मम्मी कारण मम्मीला दाखवले मी हा किती टाईट होत होता माझा हा कुर्ता इथून पूर्ण आणि जीन्स वगैरे पण येतात मस्त छान हा पण एक ड्रेस आहे मी कधी घेतला होता हां कॅटू झाली होती तेव्हा म्हणजे 2 वर्ष अगोदर तर हा पण एवढा फिटिंग येत होता मला इथे म्हणजे आफ्टर प्रेग्नन्सी माझं वेट गेन खूप झालं त्याच्यानंतर हे सर्व कपडे मी असेच ठेवले कारण नवीनच घेतले होते आणि मग तसेच पडले होते कपडमध्ये आणि खूप फिटिंग वगैरे होत होते आणि आता हे पण झाले आहेत मनच नव्हतं होत असे कपडे द्यायचे फक्त आता मला करायचे आर्म्स बारीक आता बघू अजून 1 मंथ मग बघू कसा वेट लॉस होत आहे मी तर जास्त काही केलंच नाही फक्त थोडं काम वाढलं आहे त्याच्यासाठी माहिती नाही तसं होऊ शकतं असं खरंच खूप छान वाटतंय आणि इतके छान छान ड्रेस होते आणि मी आत्ताच मध्ये 3 जम्बो बॅग भांडीवालीला देऊन टाकल्यात आणि मस्त 2 टोप घेतल्यात आज जर मी ते आणि इतके छान छान कपडे होते माझ्याकडे खरोखर यार आता जर ते नसते दिले तर मला सर्व आले असते खरोखर आणि मला माहिती पण नाही माझ्याकडे एवढे कपडे आहेत आता मी तो दुसरा कबड हा खोलला ओपन केला त्याच्यानंतर मला माहिती पडला आणि मी विचार केला असंच ट्राय करून बघते तर येतात काय
मस्त. फक्त एकच टाइम घातला होता मी आणि तसंच पडलेला ड्रेस आहे. हिल रोडवरून घेतला होता. काय ऑर्डर केलेलं? फेविक्विक मस्त मोठा ऑर्डर केलाय. हे काय आहे? फेविक्विक भी ऊपर ही चाहिए ना. इथे मी खेकडे करायला घेतलेत. मस्त क्लीन वगैरे साफ करून ठेवलेत. इथे तेल टाकलंय आणि आता ही टोमॅटोची पेस्ट टाकते ह्याच्यात. आणि काल जो वाटलेला मसाला केलं होतं वाटून करून ठेवलेलं ते या डब्यात आहे. आता हे पण ह्याच्यात ॲड करेन. कैची दे कैची. तुला आता चौकी दिला मम्माने. आता नाही, आता तू रडत बस. खेकडे का सालन तू खाएगा तू खेकडे का सालन? हाँ अय अय खेकडे का सालन खाएगा तू? फिश तर खात नाही माझा नवरा. हा माझ्या नवऱ्याला फक्त चिकन मटन पाहिजे. आणि इकडे पण आली आहे आणि पसारा इग्नोर करा कारण साफसफाई चालू आहे जोरदार घरी. निकाल ओवन में से क्या गरम करने रखा है. आदर पण आलेत बिर्याणी खायला. बिर्याणी खाएंगे अभी हम लोग. हैदराबादी बिर्याणी. हैदराबाद. हो कालचा व्हिडिओ बघितला. सोने मेरे को आई आई बोल रही है. चल मला ॲलेक्स बोलला होता. हा दुकान वाला बोल हा हाँ कोणता ब्लाउज कोणता काय पाहिजे बाबा. काय पण मम्मा तू हा बस. आता तू का बस कॅट मला वाटत पाय भरशी. मस्त टेस्टी होती बिरयानी. मुझे भी देना. मेरी प्लेट किधर है? ये वाली दे. मटन चिकन नहीं उसमें. आज तो चिकन ही देना. तर जेवण वगैरे झालंय आणि गॅसची पण डिलिव्हरी झाली आज आणि इन्स्टॉलेशनसाठी उद्या येणार. तर हे असं चालू असतं. आणि इथे मस्त मी केक घेऊन बसली आहे. पप्पाला पण दिलाय. अरे आहे अजून पेस्ट्री मस्त. हा ब्राउनी नाही. कसं दिसणार मी माझ्याकडे फोन पकडलाय तर मम्मी. तर कॅटू गेली आहे. नुसती मागेच लागते ती. बस तिला बाहेरच जायचंय बस तीच. तर ॲलेक्स जर आता परत टेरेसवर गेली आहे. तेच इतकं ऊन आहे. आणि आज तर तिला काय चॉकलेट तिला नाही देणार आज. केक नाही कारण चॉकलेट तिने खाल्लंय. बस सकाळ सकाळ तिने चॉकलेट नाही. त्यासाठी करणार आहे पराठे करेन आता. तिला मी काय उपाशी ठेवणार. मस्त मी खाऊन घेते. मॅडम आली आहे माझी टेरेसवरून आणि इथे काय आहे. हा पेस्ट्री हाय. माझंच फिनिश झालं गॅटू. तू खतम कर चल. फायनली आलेच मिटनचं ऑर्डर. इथेच मिटनचं ऑर्डर आलंय ना. पार्सल आलंय. आता इथेच मिटनचं पार्सल आलंय. पण ही नाटक करते. मी नंतर ओपन करणार होती पण ऐकायलाच नाही मागत आहे. कैची कुठे आहे? कसं ओपन करणार? ऐकतच नाही. कसं नजर गेली तिच्या बॉक्सवर. वरती ठेवला होता मी. मी बोलली मी आरामात ओपन करेन. तिचं काम पण झालं. गप्पा बस. सर्व घाण करू नकोस. कसं खोळावं लागतंय बघ. कैची घे ना. जा दीदीला बोल कैची दे. जा दीदीला बोल कैची दे. बर आता झाली. उद्या येईल बोलली तिची आई. आज भांडी जास्त होती तरी मी प्लेट वगैरे घासून ठेवली. कोणाचा फोन आला लवकर बघ. बाबाचा फोन आला. जा लवकर दे. बाबा झालं ओपन. पहिला मम्माला बघू दे ना काय आहे.
किती डिले झालाय, 5-6 दिवस. सचिन आता हे असे आलेत. हे काय मेकअप. हे ऑर्डर केलेलं ना, हं. हे 2 बॉडी मिस्ट ऑर्डर केले. मस्त fragrance आहे. छान आहे. असंच लावलं नसेल. आणि हे 24 गोल्ड फेशियल मास्क आणि ह्याच्यात आहे नाईट जेल क्रीम. आता हे रात्री अप्लाय करेन मस्त. थोडं स्किन केअर करणं पण जरुरी आहे. अरोमा केअर ठीक आहे. अच्छा, व्हाईटनिंग क्रीम, नाईट क्रीम आहे ही पण. आणि हा मॉइश्चरायझर आलंय, तो हे मला पाहिजे होतं पिलग्रीमचं. चावी नाही ए हे काय करते. अच्छा, चावी नाही. आणि हे आहे कोरियन ग्लो सिरम रेनिसचं. आले चांगले प्रोडक्ट्स आलेत मस्त. आणि कसं माहिती आहे, ऑनलाईन पेमेंट केलं ना, त्याच्यामुळे आता इतकं उशीर झालं. मी हमेशा करते कॅशनेच, पण 50 रुपीज जास्त चार्जेस जातात. आणि ह्याच्यामध्ये कसं हे बघ काय बघ ऑनलाईन पेमेंट पण मम्मी कशी दाखवते बघ ना. आणि ऑनलाईन पेमेंटमध्ये आपलं कितीला आहे, 260 या 290 आहे काहीतरी. ते हे बघ मी इतकं आलंय. छान ना. क्वांटिटी थोडीच असते पण आहे, बरं पडतं हे. हे बघ ना परफ्यूम. ठेवा त्या बॉक्स मध्ये. हा बनव बॉक्स मध्ये. ए बाबा, छान फ्रेग्रन्स आलेत मस्त. मस्त बॅग मध्ये पण ठेवू, कॅरी करू शकते मी, छोटे स्मॉल. हे बघ. आणि हे बघ, हे पण आहे फेशियल मास्क आणि ही नाईट क्रीम वगैरे दाखवलं. आता चला, चल दीदीला काम करू दे. चल, बस झालं आमचं. 2 hours later. चाललंय तुझं वरती. हा, रोज रोज टेरेसवर यायचं गरजेचं आहे तुला, जरुरी आहे मम्मा. ती वरती वा. किधर है मशीन, मशीन किधर है मशीन. हाँ, अरे बापरे. अच्छा, ऐसा बटन लगा है. आज झाली आहेत घराची अर्धी कामं. माझं स्मिटनचं ऑर्डर पण आलं, गॅस पण आला आहे, फक्त इन्स्टॉलेशन बाकी आहे. आणि मस्त एसीचं काम पण झालं. सॉरी, एसी नाही, वॉशिंग मशीन सर्व्हिसिंग झाली आहे फायनली आणि सर्व झालं आहे कम्प्लीट. मस्त. आता इथे अलेक्स पण त्याचे कामं घेऊन बसलाय. काय करते तू. आणि मी विचार करते काय न करता माझं मस्त वेट लॉस होतोय. काय न करता म्हणजे कामं आहे, म्हणजे घरची कामं ते होऊनच जास्त वाढले. तुम्हाला सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये मी, तर ते तर चालूच राहणार आहे. जर मी वॉक केलं म्हणजे मॉर्निंगमध्ये, कारण आता थंडी आहे आणि थंडीचा क्लायमेट मला खूप आवडतो. गरमीमध्ये तर पॉसिबल नाही बिलकुल पण. तर मी विचार करते मस्त मॉर्निंगमध्ये बना तरी वॉक करायला येऊ, म्हणजे किती फरक पडेल. मी माझं खाणं पिणं काही चेंज केलं नाही, सेम तसंच आहे. मी जे खाते तिथे कचरपचर माझं चालूच असतं. बाहेरचं खाणं पिणं पण आहे, त्याच्यामध्ये पण मस्त माझं खरंच वेट लॉस झालं आहे. आणि हे कपडे वगैरे आले आहेत ना, मी एवढी खुश झाली आहे बघून, काय बोलू खरंच. तर बघू आता, जर झालं तर पॉसिबल तर येईन वॉकला. टेरेसवरच म्हणणार मी पहिले यायची मस्त. आणि मला मॉर्निंगमध्ये खूप छान वाटतं. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय माहिती आहे, झोप नाही भेटत ना मग मला, कारण रात्री खूप लेट होतो ना, तेच आहे. बघेन नाही तर संध्याकाळी. पण एम्प्टी स्टमक जेवढं वॉकिंग करणार ना खूप बेस्ट आहे. तर बघते आता कसं काय समजत नाही, कारण मला झोप नाही भेटली ना तर माझा दिवस चांगला असं जात नाही.
म्हणजे एकदम सुस्ती आणि कंटाळा येतो आणि झोप भेटली की मस्त एकदम फ्रेश असते मी. तर बघेन कॅटू इकडे ह्यासाठीला ये. तर बघेन जर वॉक करायसाठी भेटला टाईम तर सकाळी बघेन येईन. मग नाही तर मी जेव्हा उठते तेव्हा मला करावं लागेल, पण तेव्हा पण माझी कामं जेव्हा जसं सकाळी उठते तशी कामं चालू होतात. कॅटू इकडे ये लवकर. तर काय नाही आता इथे मी ब्लॉग एंड करते. विचार करते आता ब्लॉग एंड करते, कारण काय नाही आता बाकी सर्व कामं जे करायचं होते ते सर्व झालं आहे. तर आपण आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटू उद्या. बाय 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 बाय. कॅटू